So hey guys, welcome back to my YouTube channel. Here it's Manja. So in today's day 4, I'm gonna teach you the filling elements of Mehendi. Before I start teaching, I just want to say that now New Year is gonna come in just 10 days and December is gonna end, like means 2025 is gonna end. So before the New Year starts, I just want to make in this 10 days I just want to make 100 subscribers. Some will say that it's just 100 subscribers, but for me it's not just 100 subscribers. It's a big thing for me because I think I started this YouTube channel in 4 March 2025 and I have just uploaded 81 videos in 9 months. I was not consistent, leave that. But now I think I have 92 subscribers. I just need 8 subscribers to complete 100. Some will say, no, what we will get if you had 100 subscribers? Then I will promise you that if in this 10 days I completed my 100 subscriber challenge, then means till the end year ends, I will keep a giveaway. A lucky winner will get a Mehendi kit. The giveaway information and rules will be posted on YouTube and Instagram too. So stay tuned for it and don't forget to follow me on Instagram and subscribe my channel so you will not miss up. So now let's start teaching. So the first filling element means simple basic circle जो आहे सर्कल आपण काढतो ना, तो तुम्हाला ट्राय करायचा आहे. फर्स्ट बेसिक एलिमेंट जोपर्यंत तुम्हाला नीट सर्कल येत नाही तोपर्यंत तुम्हाला ट्राय करायचं. जर तुम्ही नीट बघताल सर्कलमध्ये तर मी दोन खालचा जो सर्कल आहे तो दोन सर्कलच्या मध्ये काढला आहे, कारण का ती गॅप नको उरायला. ठीक आहे. मग तुम्हाला सर्कल काढताना हे पण लक्षात ठेवायचे की आपल्याला जी मधी मधी गॅप्स असतात ना, ते जेवढं होईल तेवढं आपल्याला ती गॅप फिल करायला यायला पाहिजे. ठीक आहे. गॅप सोडू नका, तरच ते फिनिशिंगमध्ये दिसेल, नाही तर ते मग बरोबर नाही वाटणार. तुम्ही गॅप पण नका सोडू आणि छानपैकी फुल बॉक्समध्ये ते सर्कल्स नीट काढा, प्रॅक्टिस करा नीट सर्कलची. त्याच्यानंतर जर कोणी बेसिकचे व्हिडिओज नाही बघितले तर पहिले ते बघा, कारण फर्स्ट बेसिकच्या व्हिडिओमध्ये मी कसं ABCD सांगितलेली माहिती आहे ना. ABCDमध्ये ओ येतो, तर सेम सेकंड फिलिंग एलिमेंट ओ आहे. ठीक आहे. तर पहिलं जर कोणी बघितलं नसेल तर पहिले ते बघा. आता आपल्याला स्मॉल स्वर्ल काढते आहे मी इकडे. स्मॉल स्वर्ल केल्यानंतर मग बिग स्वर्ल काढणार आहे, बिग स्वर्लची डिझाईन दाखवणार आहे. ठीक आहे. त्यामुळे स्वर्ल पण तुम्हाला नीट यायला पाहिजे आणि स्वर्ल काढताना वरतून आपल्याला स्टार्टिंग जो आपण स्टार्ट करतो तिथूनच जो आतमध्ये घेताना जो स्वर्ल आहे ना, तो टच करून आतमध्ये घ्यायचं आहे. बघताय ना तुम्ही, तसंच टच करून आतमध्ये घ्यायचं आहे. कोण कोण काय करतं, गॅप ठेवतं वरती. जेव्हा आपण आतमध्ये स्वर्ल हे करतो ना, डिझाईन हे करतो, तेव्हा गॅप नाही ठेवायची आहे. स्टार्टिंग पॉईंटला टच करूनच स्वर्ल काढायचं आहे. तर ही मिस्टेक तुम्हाला स्वर्ल काढताना नाही करायची आहे. अजून पण खूप सारे डिझाईन्स आहेत, फिलिंग एलिमेंट्स आहेत खूप सारे. मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही Pinterest ॲप डाउनलोड करा, कारण Pinterestमध्ये खूप सारे डिझाईन्स आहेत असे, म्हणजे जे फिलिंग एलिमेंट्स जर तुम्ही सर्च केलात तर खूप सारे तुम्हाला फिलिंग एलिमेंट्सचे डिझाईन भेटणार. आता मी जेवढे दाखवलेत फिलिंग एलिमेंट्स तेवढेच तुम्हाला करायचे असं नाही आहे. तिकडेच ते सर्च मारा, Pinterestमध्ये पण तुम्हाला खूप सारे भेटणार डिझाईन. सो आय विल सजेस्ट टू डाउनलोड Pinterest. तिकडे ते सुद्धा जे Pinterestवर पण तुम्हाला जेवढे जेवढे भेटणार ना, तेवढे तेवढे तुम्ही जरा जास्त जेवढी प्रॅक्टिस करणार तेव्हा तेवढंच तुम्हाला चांगलं. आता जो हा आहे तो बिग स्वर्ल आहे. म्हणजे स्टार्टिंगपासून आता मी चिटकून घेतलं ना स्टार्टिंग पॉईंटला स्वर्ल आतमध्ये घेताना, तसंच तुम्हाला पण घ्यायचं आहे. आय नो खूप साऱ्या जणांना हिंदीमध्ये पाहिजे एक्सप्लेनेशन, पण मी तितकं छान देऊ शकणार नाही हिंदीमध्ये जेवढं मी मराठीमध्ये देईन, बिकॉज माय मदर टंग इज मराठी. ठीक आहे. त्यामुळे आय थिंक तुम्ही सबटायटल्स ऑन करून बघा, की इंग्लिशमध्ये वगैरे सबटायटल्स आले तर छान तुम्ही. पण जास्त करून तुम्ही जेवढं फोकस करणार ना की मी कसं करते आहे, तर तुम्हाला माझं ऐकायला पण म्हणजे हे नाही ऐकलात तरी काय प्रॉब्लेम नाही. पण जसं मी दाखवते ना तसं तुम्ही प्रॅक्टिस केलात ना तरी काय प्रॉब्लेम नाही होणार. नीट बघितलं तर समजणार तुम्हाला. आणि जो सेकंड थिंग आहे, हे आता स्वर्लमध्ये मी बघितलं तर तुम्ही गॅप होती तिकडे एक लाईन काढली, म्हणजे कसं वाटतंय ते स्वर्लवरती स्वर्ल, स्वर्लवरती स्वर्ल असं दिसतंय. गॅप ठेवू नका कुठेच, कुठच्या डिझाईनमध्ये. जे जिकडे ठेवायला पाहिजे तिकडे ठेवायला पाहिजे. पण आता ह्या आता 4 डिझाईनमध्ये फिलिंग तुम्हाला गॅप नाही एलिमेंट्स झाले. ठेवायचे, आता नाहीतर जो ते नेक्स्ट एकदम असं फिफ्थ जो रिकामी फिलिंग रिकामी एलिमेंट वाटणार. आहे ठीक तो आहे. असा म्हणजे असं ओ पहिलं सर्कल काढायचं आणि आतमध्ये एक डॉट घालायचं आहे. सिम्पल आहे. पहिलं सर्कल आणि आतमध्ये एक डॉट. ठीक आहे.
डॉट पण तुम्हाला शिकवलं आहे कसं काढायचं आहे. आणि सर्कल जर तुम्हाला पूर्ण येत नाही, तुम्हाला असं वाटतं की गोल फुल येत नाही आहे, तर हाफ हाफ ट्राय करा पहिलं. हाफ हाफ पण मला माहिती आहे की तुम्हाला येणार. फुल गोल नक्कीच येणार तुम्हाला. नॉट दॅट मच हार्ड आहे ते, तेवढं काही हार्ड नाही आहे फुल सर्कल असं गोल काढायला. हे डिझाईन जी आहे ना ती आपण इयरिंग्समध्ये ब्रायडलच्या वगैरे दाखवू शकतो. तिकडे आपल्याला उपयोगी येईल ही जी डिझाईन आहे ती सर्कल आणि डॉट. तर नेक्स्ट डिझाईन आहे फिलिंग एलिमेंट आहे. असं सर्कल काढून पॅटल्स काढायचे आहेत, लाईक फ्लावर टाईप दिली आहे मी ही. म्हणजे आता ह्याच्यात मला सांगा कुठची डिझाईन मी ॲड केली आहे, जी मी तुम्हाला बेसिकला दाखवली, म्हणजे आत्ता मी दाखवली आहे. तर सर्कल, जो फर्स्ट सर्कल आहे ना तो मी ह्याच्यात ॲड केला आहे आणि त्याच्यानंतर त्याला पॅटल्स काढते. समजलं? म्हणजे आपल्याला पण थिंक करायचं आहे की आपण कुठचे डिझाईन्स ॲड करून कुठची नवीन डिझाईन बनवू शकतो. जसं मी आता इकडे केलं आहे, तसंच तुम्ही पण वेगळे वेगळे डिझाईन्स करा, सर्च मारा, तर तुमची मेहंदी अजून ग्रो होईल. सो Pinterestमध्ये तुम्हाला फायदा आहे. Pinterestला तुम्ही सर्च करू शकतात की फिलिंग एलिमेंट्स म्हणून. भरपूरसे फिलिंग एलिमेंट्स तुम्हाला तिकडे पण भेटणार. आणि मेन म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण गिव्ह अवेला म्हणजे जास्त लोक पार्टिसिपेट पण करता येतील, त्यांनासुद्धा गिव्ह अवे मे बी चान्स बाय लक तुम्ही गिव्ह अवे विनर असू शकतात किंवा तुमचे फ्रेंड्स अँड फॅमिलीजमधलं कोणतरी असू शकतं. सो त्यांनासुद्धा व्हिडिओ हा शेअर करा. आणि सबस्क्रायबर्स आणि फॉलोवर्ससाठी जास्त करून मी त्याच्यातूनच गिव्ह अवे कोणतरी चूज करणार आहे. आणि जे कमेंटमध्ये म्हणजे लिहा, मी ते जे काही इन्फॉर्मेशन असेल ते मी सांगणारच आहे तसं पण पोस्टमध्ये. सो डोंट वरी अबाउट दॅट. पण गिव्ह अवे तेव्हाच जेव्हा जर 100 सबस्क्रायबर्स डिसेंबरच्या एंडपर्यंत पूर्ण झाले तरच. सो तुमच्यावर आहे आता, ही गिव्ह अवे हवा तर 100 सबस्क्रायबर प्लीज सपोर्ट. सो आता जो मी फ्लावर काढते, आता पहिला फ्लावर काढला त्याच्यामध्ये आपण बेसिक एलिमेंटचा पहिला जो टॉपिक म्हणजे पहिला जो दाखवला एलिमेंट सर्कल, तो घेऊन मी पॅटल्स काढलेत. आता सेकंड जो फ्लावर काढते तो मी ओचा वाला पॅटर्न घेतला आहे, ओवाला जो एलिमेंट आहे तो घेऊन मी फ्लावर्स काढते. थर्ड जो असेल तो मी स्वर्ल घेऊन काढेन, किंवा तुम्ही बिगर स्वर्ल घेऊन पण पॅटल्स काढू शकतात. असेच वेगळे वेगळे हे आहेत ते. म्हणजे पहिलं बेसिकपासून मग त्याच्यापासून आपण अजून काय डिझाईन क्रिएट करू शकतो हे आपल्याला शिकायला भेटतं. सो बेसिक इज इम्पॉर्टंट, कारण त्याच्यानंतरच आपल्याला पुढे जायला येणार ना. त्यामुळे बेसिक पहिलं काढा. ते मी म्हटलं जर कोणी पण व्हिडिओ नाही बघितला असणार ना फर्स्ट, सेकंड, थर्ड क्लासेसचा, तर तो पहिला बघा, तर तुम्हाला हेल्पफुल असेल हा डे 4चा क्लास. सो आधी तो बघा मग हा बघा, नाही तर कन्फ्युजन होणार, उगाचच डिझाईन काढायला जाणार, नीट नाही येणार, फ्रस्ट्रेट होणार. कशाला होतं आहे? काम डाऊनने डिझाईन काढायची, नाही येत आहे ट्राय इट. असं फ्रस्ट्रेट होणं, कंटाळतात कोण कोण. पण तुमच्या जर मनात आहे की मला काढायचंच आहे, तर ते तुम्ही एकदम खुशीने काढणार तुम्ही. आणि जेव्हा तुम्हाला नीट येणार ना तेव्हा तुम्हाला वाटणार हय्या नीट आलं, छान आलं, म्हणजे मी करू शकते. करू तर तुम्ही सगळेच शकता जर मनावर घेतलात आणि प्रॅक्टिस केली तर. सो इकडे मी आता थर्डवाला एलिमेंट जो आहे जो स्मॉल स्वर्ल आहे, तो स्वर्ल घेऊन मी पॅटल्स काढते. मी फक्त स्मॉल स्वर्ल घेऊन पॅटल काढलं दाखवलं आहे, पण जो नेक्स्टवाला आहे तो तुम्ही मोठा जो स्वर्ल आहे पण त्याचीसुद्धा प्रॅक्टिस करायची. तो मी ह्याच्यात दाखवलं नाही, पण मोठा स्वर्ल घेऊनसुद्धा पॅटल्स काढून प्रॅक्टिस करायची. दोन्ही ह्याच्यात प्रॅक्टिस करायची आहे तुम्ही. मी एकच दाखवलं आहे बिकॉज व्हिडिओ विल बी सो लाँग. मी सगळे जर पॅटल्सनी दाखवत गेले, पण मी सांगितले ते प्रॅक्टिस तुम्हाला करायची. मी फक्त दाखवून उपयोग नाही आहे, तुम्ही प्रॅक्टिस करून तुम्हाला भेटणार आहे. प्रॅक्टिस नाही केली तर नाही भेटणार, नाही काढता येणार. प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट. सो हा स्वर्ल जो मी फर्स्ट सांगितलेला एकदम टच करूनच काढायचं, ते लक्षात ठेवा. आतमध्ये असं गॅप सोडून नाही काढायचे. आतमधला जो घेताना तेव्हा टच करूनच आपल्याला स्वर्ल आतमध्ये तो घ्यायचा आहे. ठीक आहे. Pinterest जे सांगितलं ना ते सुद्धा एक काम करा, Pinterest डाउनलोड करा आणि Pinterestवरती फिलिंग एलिमेंट्स टाकून त्याचीसुद्धा फिलिंग एलिमेंट्सची प्रॅक्टिस करा. जेवढं प्रॅक्टिस करणार तेवढं खूप छान आहे, तुमच्यासाठीच छान आहे. सो आता जो एलिमेंट आहे तो असं लाईक लिव्ह म्हणू शकते मी. मला नाव तर जास्त काय माहीत नाही आहे असं डिझाईनचं, पण लिव्हसारखं 2 लाईन्स काढायचे आहेत लिव्हसारखे आणि पॅटल्स द्यायचे आहेत. ही पण डिझाईन छान वाटते इफ आपण सेम शेपमध्ये काढली ना, हर एक शेप सेम काढला ना आणि पॅटल्स वगैरे सायझेस वगैरे सेम आली ना, तर ही पण डिझाईन एकदम छान वाटते.
वेगळे डिझाईन्सचे जे छोटे छोटे एलिमेंट्स आहेत ना, ते वेगळे डिझाईन तुम्ही ट्राय करा आणि त्याच्यावरती दुसरी डिझाईन ट्राय करा. एक डिझाईन बनवायला ट्राय करा. ही जशी मी आता बनवली आहे. छोटे छोटे एलिमेंट सर्कल, स्वर्ल, स्मॉल स्वर्ल, बिग स्वर्ल, ओ घेऊन पॅटल्स काढले तर तसे वेगळे डिझाईन घेऊन तुम्ही पण ट्राय करा पॅटल्स वगैरे काढा किंवा दुसरं काय ट्राय करा त्याच्याखाली. ठीक आहे. नेक्स्ट डिझाईन जी आहे ती अशी डॉट काढून 2 असे लाईन्स काढून फ्रिल्स द्यायचे. ओके. फ्रिल्स दिल्यानंतर त्याच्या खाली डॉट द्यायचे. पण ही आपण डॉट वगैरे फ्रिल्सची डिझाईन तुम्ही म्हणजे भरलेल्यामध्ये काढू नका. आता मी जर चूक केली आहे की असे मग ते आता मी तुम्हाला पुढे समजेल की खिचडी कशी वाटणार. म्हणजे जेव्हा फिलिंग एलिमेंटमध्ये तुम्ही काढणार ना, तेव्हा ती खालती डॉट्स देऊ नका. डायरेक्टली फ्रिलपर्यंत ना तेवढ्यापर्यंतच काढा, डॉट्स नको देवा. जेव्हा तुम्ही फिलिंग जर करायची असेल तेव्हा. पण जर तुम्ही एकच लाईनमध्ये वगैरे काढायची असेल ना लाईनच्या खाली एकदाच, तर मग ते डॉट्स द्या, तर डॉट छान वाटणार. पण फिलिंगच्या टायमिंगला डॉट छान नाही वाटणार. सो ते तुम्ही अवॉइड करा. फिलिंगच्या टायमिंगला डॉट देऊ नका डायरेक्टली. फक्त फ्रिल्सच्या खाली डायरेक्ट दुसरा डॉट काढून जी कंटिन्यू डिझाईन तुमची करू शकते 2 लाईन आणि फ्रिल्स. ठीक आहे. आता ही नुसती छान वाटते, पण ह्याच्याखाली मी परत फ्रिलची डिझाईन तुम्हाला दाखवते कारण मी फिलिंग एलिमेंटमध्ये दाखवते. त्यामुळे तुम्ही डॉट्स अवॉइड करा फिलिंग एलिमेंटमध्ये. एवढंच सांगायचं आहे या डिझाईनमध्ये मला. बाकी तुम्हाला फ्रिल्स वगैरे तुम्ही शिकवले आहेत ऑलरेडी. जर नाही त्यांनी व्हिडिओ बघितले ते लोकं बेसिकच्या पहिल्या, सेकंड, थर्ड व्हिडिओजमध्ये तुम्हाला फ्रिल्सची वगैरे डिझाईन भेटणार. नाहीतर शॉर्ट्स वगैरे जर ज्यांनी बघितलं त्यांनासुद्धा माहिती आहे की फ्रिल्स कसे आपण फिनिशिंगमध्ये काढू शकतो. ठीक आहे. सो द सेकंड लास्ट डिझाईन आहे हे असे 3 लाईन्स काढायची आहे आणि जो फर्स्ट एरिया आहे ट्रायंगलचा तो फिल करायचा आहे. आणि फोर्थ जी डिझाईन आहे त्याच्यामध्ये पण 2 लाईन्स काढायची आणि फ्रिल द्यायची आहे. 2 फ्रिल द्या किंवा 1 फ्रिल द्या, तुमच्यावर डिपेंड आहे. तेवढी 2 फ्रिल दिल्या तर प्रॅक्टिस जास्त होईल, बाकी काय नाही. ठीक आहे. मग असंच जॉईनिंग करून डिझाईन काढायची. ही पण डिझाईन भारी वाटणार, एकदम मस्त वाटणार. सिम्पल आहे, लाईन्सचीच आहे ना डिझाईन फक्त. आणि हे करायचं आहे, फिल करायचं, सिम्पल डिझाईन आहे. ठीक आहे. फिल तसंच करा जसं तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. बॉर्डर फिल आधी करायची आणि मग आतलं फिल करायचं. सो आजचे आय थिंक 12 डिझाईन दाखवले आहेत मी तुम्हाला. 12 डिझाईन दाखवले आहेत फिलिंग एलिमेंट्सचे. अजून पण खूप सारे असतात, पण हर टाईम म्हणजे सगळे दाखवले तर खूप सारे व्हिडिओज होणार. सो बेसिकच्या क्लासला. ठीक आहे. आणि बाकीची डिझाईन आहे ते तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्ही कुठेतरी सर्च, Pinterest तर मी सांगितलं तिकडे सर्च मारा किंवा दुसरीकडे वगैरे सर्च मारलं तरी चालेल. पण अजून एलिमेंट्स खूप आहेत फिलिंग एलिमेंट्स, ते सगळे प्रॅक्टिस करा. जेवढे तुम्हाला वाटणार तेवढे प्रॅक्टिस करा फिलिंग एलिमेंट्सची. ठीक आहे. बाकी डू सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. जर अजून व्हिडिओज तुम्हाला छान छान नवीन पाहिजे तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला आहे तर लाईक करा आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा, ज्यावरून तुम्हाला नवीन अपडेट्स व्हिडिओजचे भेटत राहतील. अजून डिझाईन्स वगैरे खूप शिकायचे, अजून खूप वेगळे डिझाईन्स मी दाखवणार आहे. त्यामुळे डू सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि इन्स्टावर पण फॉलो करायला विसरू नका गिव अवेसाठी. ठीक आहे. ह्याची आता आज एवढी प्रॅक्टिस करा. लवकरच डे 5चा व्हिडिओ येईल. त्याच्यामध्ये आय थिंक मी फ्लावर्सचे पॅटर्न्स असतात वेगळे ते दाखवेन. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये पण नक्की सांगा आणि शेअर नक्की करा. गिव अवे पाहिजे तर 100 सबस्क्रायबर्स या मंथमध्ये नक्की कंप्लीट. थँक्स फॉर वॉचिंग. टिल दॅन बाय बाय.